घर म्हणजे फक्त भिंती आणि छप्पर नाही, जिथे आपण एकत्र राहतो, एकमेकांवर प्रेम करतो, आधार देतो आणि सुखदुःख वाटून घेतो, तेच खरं घर. घराची ऊर्जा समाधानाने भरलेली असावी लागते. आनंद हा बाहेरून मिळतो, पण समाधान आतून निर्माण करावं लागतं. जसं साखर, लिंबू आणि मीठ वेगवेगळे असले तरी एकत्र मिसळल्यावर त्यातून मधुर सरबत तयार होतं, तसं घरातील प्रत्येक सदस्याने मनाने एकरूप व्हायला हवं. पती-पत्नी जर अनुरूप न राहता एकरूप झाले तर त्यांचं नातं अमृतासारखं मधुर बनतं. घरातील वातावरण मुलांवर खोल परिणाम करतं. आईबाबांमधील प्रेम मुलांच्या मनावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर शुभ प्रभाव टाकते. उलट वाद, राग आणि कुरकुर यामुळे घर उकिरड्यासारखं वाटू लागतं. म्हणूनच घरात शांतता आणि समजूतदारपणा निर्माण करणं हेच खरं वास्तुशास्त्र आहे. बाहेरचे तज्ज्ञ कितीही पैसे घेऊन आले तरी घरातली ऊर्जा बदलणार नाही, जोपर्यंत घरातील सदस्य एकमेकांवर प्रेम करत नाहीत. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या प्रकृतीनुसार सक्रिय राहून मुलांना हातभार लावावा. निवृत्त जीवन म्हणजे निष्क्रियता नाही, उलट सतत निष्क्रिय राहिल्याने घरात आजारपणाचे वातावरण तयार होते. मुलांनीही आईवडिलांशी आदराने व नम्रतेने वागावे. त्यांच्या चुका काढण्याऐवजी त्यांच्या योगदानाची दखल घ्यावी. सून घरात आली की तिला प्रेम, आधार आणि समजून घेतलं पाहिजे. ती जरी आधुनिक वातावरणातून आली असली तरी प्रेमाने तिच्या मनाचा ताण हलका करावा. सुनेनेही सासरी आपलेपणा निर्माण करावा, जेणेकरून माहेरी गेल्यानंतरही तिला घराची आठवण यावी. सण समारंभ साधेपणाने साजरे करावेत. फुंकून मेणबत्त्या विझवण्यापेक्षा मुलाला निरांजन ओवाळून औक्षण करावं. भोजनाच्या वेळेस आनंदी वातावरण निर्माण करावं. पत्नी जेवली का याची विचारपूस करावी. घरात संयमाने बोलावं, चुका माफ कराव्यात आणि शांततेने परिस्थिती हाताळावी. चालताना पाय आपटू नयेत, भांड्यांची आदळापट करू नये. पुरुषांनीही घर नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी. फक्त महिलांनीच टवटवीत राहावं अशी अपेक्षा न ठेवता प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे. हीच खरी समाधानी वास्तू आहे. प्रत्येकाने आपल्या घराचा वास्तुदेवता बनून प्रेमाने, समजुतीने आणि संयमाने घर भरून टाकलं तर बाहेरच्या कोणत्याही उपायांची गरज उरणार नाही.